नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आज कारखान्यामध्ये बघा लाईन बनवायचं काम चालू आहे। दाखवतो तुम्हाला लाईन कुठली बनवायची चालू आहे ती। तर ही लाईन बनवायची चालू आहे बघा, कंडेन्सरची। पाहू शकताय ही लाईन खराब झाल्या बनवायची आणि इकडे आता लाईन कटिंग करून घेतली आहे बघा। हे लाईन घेतलंय कटिंग करून। इथं अशी वर ह्याच्यासाठी व्हॅक्यूमसाठी लाईन असते, इथं वर ऑलिव्हरला व्हॅक्यूम जाण्यासाठी असते लाईन, आणि तीच लाईन खराब झाली म्हणून लाईन बनवायला चालू आहे। तर आज काहीच हे कामकाज चालू आहे। आता इकडे लाईनी कटिंग करून घेतल्यात मापात आणि दाखवतो तुम्हाला कसं फिटिंग करते हळूहळू। तर या लाईनवर लाईन ठेवूनच फिटिंग करते बघा। तर दाखवतो तुम्हाला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत। आणि इकडे बघा कंडेन्सर रिसिव्हर बनवायला चालू आहे बघा। इकडे रिसिव्हर बनवायला चालू आहे बघा। हा रिसिव्हर खराब झालेला आहे। आतनं ह्याचं बॉटम बिटम सगळे बॉडी सडले। आतनं पार्टिशन आहेत बघा, याला पाहू शकता। 2 पार्टिशन आहेत मध्ये। इथं काच असते, ग्लास असते इथं रस बघण्यासाठी। आतनं पार्टिशन आहेत बघा 2। खराब झालाय म्हणून इकडे नवीन बनवायचं चालू आहे। आता पार्टिशन टाकून घेतलेत आणि आता टॉप बॉटम लावून वेल्डिंग करायचं चालू आहे। पार्टिशन तेवढी मी वेल्डिंग मारू लागलो होतो। मला आता लाईन बनवायला सांगितले, मी लाईनकडे गेलोय। इथं दुसऱ्याकडे ह्या 2 पॅचेस एक मी वेल्डिंग मारल्या होत्या। तर असं काय कामकाज चालू आहे। माझं काम चालू आहे तिकडे लाईन बनवायचं। आणि मित्रांनो पाहू शकताय लाईन या ठिकाणी काल कट केलेली बघा, आज जोडून घेतली बघा। कालच नेमकी अर्धी जोडली होती, राहिलेले 1-2 बेंड राहिले ते आज जोडून घेतले। आणि कसं जोडले तर अशा प्रकारे बघा, जुन्या लाईनला साईडने अँगल वगैरे लावलेत आणि त्या लाईनवरच दुसरी लाईन ठेवून ही नवीन लाईन ठेवून पॅकिंग करून घेतली। पाहू शकता लाईनवर लाईन ठेवून लाईन बनवली आहे। अशा प्रकारे साईडने 2-3 अँगल लावले सगळीकडे आणि ही नवीन लाईन इकडच्या साईडला करून घेतली। त्यावरती ठेवून लाईन टॅकिंग केले आणि साईडला पलटी मारून परत आता वेल्डिंग मारायला चालू केले बघा। तर अशा प्रकारे काहीच हे लाईनचं काम केलंय बघा। आणि आता ह्या साईडचे 1 2 3 4 5 6 7 वर जॉईंटचे मारून झालेत आणि 8वा जॉईंट आता मारायचा। एक राहिला तेवढा मारायचा। इकडे आहे 8वा जॉईंट। हा जॉईंट मारायचा आहे बघा 8वा। आणि अर्धी साईड मारले, अर्धी साईड जे राहिले आता ते फिरवून मारायचे। चला चालू करतो आता मारायला। एक राहिलेला जॉईंट इकडे एवढा। आणि इकडे आमचे दादा खरात मिस्त्री बसलेत, वरती काम चालू आहे त्याचं काय तर। आणि इकडे रिसिव्हर आमचे बंधुराज वेल्डिंग करत आहेत। सुशांत माळी मावस भाऊ। झालं का नाही सुशा? झालंच म्हणतोय, अजून काय झालेलं नाही। आवर लवकर चालू करायचं आपल्याला कारखाना। हे शायर झाले जॉईंट, याच्यात पार्टिशन पण टाकलेत बघा। 2 पार्टिशन टाकलेत। आता तिकडचं जॉईंट राहिला तेवढं मारा लागलाय सुशांत। अजून याला निप्पल वगैरे आहेत, हे निप्पल वगैरे बसणार आहेत, पण ते सगळे जागेवरती इथं जागेवर बसवल्यावर रिसिव्हर मग मार चालू। हे निप्पल मारून घ्यायचं। रोट रन मारून झालाय, अजून कवर रन मारायचा आहे। आता रोट रन मारून झालाय।